भुजबळांनी महत्त्वाची बैठक बोलावली एमईटीमध्ये। भुजबळांनी एमईटीमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावल्याची बातमी आहे। भुजबळ नाराज आहेत कालच्या जियानंतर हे स्पष्ट झालेलं आहे। भुजबळांनी आजच्या कॅबिनेट बैठकीलाही दांडी मारलेली आहे आणि त्यानंतर आता त्यांनी एमईटीमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला ते हजर होते, त्यानंतर कॅबिनेट बैठकीला दांडी मारून थेट एमईटीमध्ये त्यांनी बैठक बोलावली। अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, एमईटीमध्ये महत्त्वाची बैठक भुजबळांनी बोलावल्याचं कळतंय, कोण कोण या बैठकीला उपस्थित राहणार आहे? आपण पाहतात की खरं तर जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये आंदोलन चालू होतं तेव्हा देखील मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवलेली होती आणि आता जेव्हा सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या मागण्या खरं तर त्या संदर्भातला GR सुद्धा काढलेला आहे आणि याच GRच्या संदर्भात आपण पाहतो आहोत की जे सगळे ओबीसी नेते ते आता नाराज झालेले आहेत आणि हे त्याच नाराजीमुळे आपण पाहतो की मंत्री छगन भुजबळ यांनी आता खरं तर एक महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे आणि याच बैठकीला ओबीसीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहे। याच्यामध्ये लक्ष्मण हाके असतील किंवा मग आपण पाहतो की समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासोबत काही महत्त्वाच्या ओबीसीचे जे संघटना आहेत वेगवेगळ्या त्याचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहतील असं कळतं आहे। मात्र आपण पाहत आहोत की तातडीची खरं तर ही बैठक बोलवलेली आहे। आता आपण पाहिलं तर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे, मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहता भुजबळ जे आहेत ते थेट तिथून निघालेले होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांची जी नाराजी आहे, एकूणच त्याचा जो विरोध आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आता जेव्हा ओबीसीची बैठक त्यांनी बोलवलेली आहे तेव्हा या बैठकीत काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सोबतच आपण पाहतो या बैठकीला कोण कोण हजर राहतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। रुपाली, कोण हजर राहील हे थोड्या वेळात कळेलच, पण तज्ञ कुणी यात येणार आहेत का त्याबद्दल अपडेट मिळत आहेत का आणि भुजबळांशी संपर्क होऊ शकलाय का? भुजबळ आता सध्या आपण जर पाहिलं तर एमईटी हे त्यांचे जे कॉलेज आहे त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि आपण पाहतो की खरं तर कालपासून जेव्हापासून GR निघालेला आहे तेव्हापासून छगन भुजबळ यांच्यासह ओबीसीचे अनेक नेते नाराज असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। मात्र आपण एकूणच संपूर्ण परिस्थिती बघितली तर छगन भुजबळ यांनी असं आपल्याला सांगितलेले आहे, माहिती दिलेली आहे की जो GR निघालेला आहे त्या GRच्या संदर्भात आता सरकारने जी भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये ओबीसी समाज जे आहे ते वकिलांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारे ओबीसी समाजाचे नेते आणि त्या विषयातले जे तज्ञ आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत। आम्ही सविस्तर याची सगळी माहिती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्हाला नेमके काय भूमिका घ्यायची हे आम्ही माध्यमांसमोर स्पष्ट करू। ठीक, रुपाली, या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर छगन भुजबळांनी एमईटीमध्ये एक तातडीची बैठक बोलावलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।